परीक्षेचा अभ्यास करतोय, पण अभ्यास करता करता जेव्हा ओव्हरडोस होतो, थकून जातो माणूस. यस, असं भरपूर वेळा होतं की डिस्ट्रॅक्शन होतं, कॉन्सन्ट्रेट होत नाही, थोड्या वेळ केलं की निघून जावं वाटतं, किंवा जास्त वेळ बसवत नाही, बसला तरी डोक्याला स्ट्रेच येत असेल. अशा जर सिच्युएशन तुला होत असतील तर घाबरू नको. 5 अशा छोट्या छोट्या स्ट्रॅटेजीज सांगतो, त्या फॉलो कर. 100% तुला रिझल्ट भेटेल. मी सुद्धा याच्यातली पहिली आणि शेवटची कायम फॉलो करतो. येस, सो तुला बाकी तिन्ही पण सांगतो, म्हणजे 5ची जवाची क्लिअर करतो. ओके, सो तुला काय आवडेल त्या फॉलो कर, रिझल्ट तुला भेटेल. बघ, पहिली आहे फिजिओलॉजिकल स्ट्रेस रिलीफ. ही काय मित्रा, कधी पण अभ्यासाला बसण्याच्या जेव्हा आपण डिस्ट्रॅक्ट होतो ना, काय करायचं बघ, पहिल्यांदा एक मोठा श्वास घ्यायचा. येस, मोठा श्वास घेतल्यानंतर तो काही वेळ तसाच ठेव आणि नंतर तो हळूहळू सोडायचा. हळूहळू सोडताना काय करायचं, आपल्या मेंदूमध्ये काही असं अनवॉन्टेड गोष्टी ज्या आपल्याला नकोय त्या सगळ्या घाण कचरा निघून चालल्या असं आपण इमॅजिन करायचं. म्हणजे थोडक्यात कसं बघ, श्वास घेतला, आता थोडा होल्ड कर, तसंच ठेवला आहे मी. नंतर मी आता पूर्ण हळूहळू सोडतोय. सोडताना डोक्यातलं सगळं निघून चाललं, डोकं असं एकदम शांत होतं, असं विचार कर. असे किती श्वास घ्यायचे, किमान 10 श्वास घे आणि मग कामाला लाग. तुझं डोकं तिथेच येऊन जाईल, कॉन्सन्ट्रेशन होईल तिथे, एकाग्र झालं, फटाफट कामाला लागशील, रिझल्ट येईल. करून बघ, फायदा होईल. 20-20-20 रिसेट. ही काय, जे स्क्रीनवर अभ्यास करताय, कॉम्प्युटरवर असो, मोबाईलवर असो, कुठे पण स्क्रीनवर अभ्यास करताय, स्क्रीनवर सारखं 20 मिनिटं बघत राहिलो ना, विज्ञान सांगतं आपल्याला की 20 मिनिटं सारखं बघत राहिलो की आपल्या डोळ्यांना त्रास होतो. अनडायरेक्टली आपल्याला माहित नाही, पण इनडायरेक्टली आपले डोळे खराब होतात, चष्मा लागतो आणि माणूस थकल्यासारखाही होतो. काय करायचं, 20 मिनिटं स्क्रीनवर काम केलं की 20 सेकंदासाठी, फक्त 20 सेकंदासाठी 20 फूट जी लांब वस्तू आहे तिच्याकडे बघायचं. आता स्क्रीनवर बघतोय, काम चालू आहे, 20 मिनिटं झाले, थोडे 20 सेकंद साईडला 20 सेकंद बघायचं दूरच्या एखाद्या वस्तूकडे, दूरच्या वस्तूकडे 20 सेकंद बघायचं. येस, नॉर्मली आपण बघतो असं. हा, आणि मग पुन्हा आपल्या स्क्रीनवर कामाला यायचं. 20 मिनिटानंतर 20 सेकंद किमान 20 फूट दूर वस्तूवर बघायचं, पुन्हा आपल्या कामावर यायचं. म्हणजे डोळ्यांना त्रास होत नाही, काहीच नाही, चष्मा लागत नाही, थकल्यासारखं वाटत नाही, पुन्हा रिस्टार्ट होतो. पॉवर पोश्चर म्हणजे काय, कंटाळा आलाय, कंटाळा आल्यानंतर लहानपणी आम्ही सिरियल होतो शक्तिमान बघायचं, त्यात शक्तिमानची पॉवर गेली तो असं असं करायचं आणि त्याला ताकद यायची. ते खरं आहे, असंच करावं लागतं. जेव्हा तुझी असं कंटाळा येईल ना, थोडी स्ट्रेचिंग कर ना. जिम मध्ये गेल्या गेल्या कसं झोपलेला असतो, झोपातून उठून जेव्हा जिम मध्ये जातो, आल्या आल्या काय असतं, वॉर्मअप असतं ना, म्हणजे स्ट्रेचिंग असते ना. थोडं उड्या मारल्या, हे केलं, असं केलं, यांनी काय होतं, ती झोप मोडते, आळस जातो. झोप जरी नसं लागली, तो कंटाळा आलेला असतो ना, तो सगळा जातो, पुन्हा आपण कामाला लागतो. यस, च्युइंगम म्हणजे च्युइंगम सगळायच नाही, च्युइंगम ही खराब वस्तू आहे. सगळायचं काय म्हणजे काही अभ्यास करता करता कसं जातं, आपली ऊर्जा असते, अभ्यास करताना डोकं ती ऊर्जा वापरते आणि ऊर्जा लॉस होतो. ऊर्जा लॉस होतो म्हणजे आपण थकत जातो. मग थकताना पुन्हा थकलो की पुन्हा कंटाळा येतो. मग त्यामुळे अभ्यास करताना काही खात राहिला तर अजून मग अभ्यास करताना मजा येते. मी पण गणित सोडवताना भरपूर वेळा काही ना काय खात असतो. समजा वेफर्स असले ते खात राहील, बिस्किट असलं ते असलं, काही फुटाणे असले, शेंगदाणे असले, काही ना काही टाइमपास खात राहायचं. ज्यांनी काय होतं, आपल्याला त्या याच्यावर राहतो आपण. पॉपकॉर्न असले ते खात राहा, म्हणजे सारखं सारखं नाही, नुसतं खाशील तर अजूनही होईल. थोडं खाल्लं, थोडा ब्रेक झाला, पुन्हा थोडं खाल्लं, म्हणजे काय होतं, आपली जी ऊर्जा अभ्यास करताना जाते ती पुन्हा खाल्ल्याने रिस्टोर होते, ऊर्जा रिस्टोर होते आणि आपोआप अभ्यासाला लक्ष लागतं. भूक बीक लागत नाही, कारण भूक लागली का अभ्यास गेला चुलात, भुकेवर लक्ष जातं ना, तसं आपल्याला करायचं नाही. आणि शेवटचं वॉटर ट्रीटमेंट सोपं आहे, 2 प्रकारे वापरू शकतो. झोप लागते, कंटाळा येतो, डायरेक्ट एकदम थंड पाणी तोंडावर मार, डायरेक्ट माणूस उठतो, पुन्हा अभ्यासाला लागतो. आणि अभ्यास करता करता थोडं थोडं 15-20 मिनिटांनी थोडं थोडं पाणी पित राहायचं, म्हणजे आपल्या शरीरात पाणी राहतं. पाणी असल्यामुळे झोपही लागत नाही, कंटाळा येत नाही. या गोष्टी फॉलो करायच्या. कळालं? श्वास पुन्हा एकदा रिकॉल करून देतो. मोठा श्वास घ्यायचा, थांबवायचा, पुन्हा हळूहळू सोडायचा. सोडताना सगळे डोक्यातली घाण निघून चालली, एनर्जी आपली स्ट्रॉंग होते, असं फील करायचं. 10 श्वास घ्यायचे, कामाला लागायचं. मी 1ली आणि 5वी कायमस्वरूपी करत असतो. यस, हा पण काही ना काही खात राहत असतो. पण तुला जी वाटेल तू ते करू शकतो. ओके, 20 मिनिटानंतर 20 सेकंद 20 फूट दूर वस्तूकडे बघायचं, पुन्हा कामाला लागायचं. ओके, आपल्याला थोडं स्ट्रेचिंग करून घ्यायचं, कामाला लागायचं, काही ना काही खात राहायचं, पाणी थोडं थोडं पित राहायचं. या गोष्टी फॉलो कर, 100% पुन्हा तू रिसेट होशील. रिसेट, रिस्टार्ट अँड विन. लक्षात ठेवू, या पद्धतीने जायचं. आणि बाकी जिंकण्यासाठी मार्ग सांगितला. आता जिंकण्यासाठी आसरा आपल्याकडे पाहिजे, ते पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड कर, कोर्सेस सबस्क्राईब कर, दिलेल्या स्ट्रॅटेजी फॉलो कर, बस फायनल क्लिअर.